नमस्ते प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींनो. तर आजच्या तासाला आपण या ठिकाणी अपंग विद्यार्थ्यांची वैशिष्ट्य काय आहेत याचा विचार करणार आहोत. तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिला अपंगाचा प्रकार आहे तो म्हणजे श्रवणदोष. तर श्रवणदोष असणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यालाच हेअरिंग चॅलेंज्ड म्हणजेच श्रवणदोष असणारे विद्यार्थी. तर श्रवणदोष कशाला म्हणायचं तर कानामार्फत सभोवतालच्या ध्वनींचं आणि संभाषणाचं पूर्ण आकलन होणं यालाच म्हणायचं आहे श्रवणज्ञान. म्हणजेच आपले जे कान आहेत त्याच्यामार्फत आपल्याला सभोवतालच्या ध्वनी किंवा सभोवतालचा आवाज ऐकायला येणं त्यालाच काय म्हणायचं आहे तर श्रवणज्ञान म्हणायचं आहे. पण या ठिकाणी जर आपल्याला ऐकायला व्यवस्थित येत नसेल तर त्या ठिकाणी श्रवणदोष निर्माण होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर श्रवणदोष किंवा बहिरे व्यक्ती आपण त्याला म्हणतो. म्हणजेच कानामार्फतच्या ज्या संवेदना आहेत त्याचा अभाव निर्माण होतो. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला येत नाही, ध्वनी ऐकणं किंवा संभाषण आत्मसात करणं अशक्य होतं. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं श्रवणदोष म्हणायचं आहे. तर पुन्हा एकदा बघा की श्रवणदोष कशाला म्हणायचं तर कानामार्फत ज्या संवेदनांचा अभाव निर्माण होतो आणि ध्वनी त्या ठिकाणी ऐकणं किंवा त्याचं संभाषण करण्यामध्ये आत्मसात करण्यामध्ये ज्या अडचणी निर्माण होतात त्यालाच आपण काय म्हणायचं श्रवणदोष असं म्हणायचं आहे. तर या ठिकाणी श्रवणदोष जो आहे तो श्राव्य तामापी या साधनानं मोजला जातो. श्रवणदोष कशानं मोजला जातो तर श्राव्य तामापी या साधनानं मोजला जातो आणि श्राव्य तामापी ह्या साधनाचं एकक जे आहे ते काय आहे डेसिबल आहे. श्राव्य तामापी या साधनाचं एकक जे आहे ते काय आहे डेसिबल आहे आणि व्यक्तीला 60 डेसिबल प्रमाणाच्या वर ऐकू आले नाही तर ती व्यक्ती काय असते बहिरी असते. म्हणजेच 60 डेसिबलपर्यंत सर्वसामान्य व्यक्तीला ऐका येऊ शकतं. 60 डेसिबल प्रमाणाच्या वर जर ऐकू आलं नाही तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणायचं बहिरं म्हणायचं. म्हणजे इथं लक्षात आलं आपण श्रवणदोष असणाऱ्या व्यक्ती कोणाला म्हणायचं तर ज्यांना कानांच्या मार्फत होणाऱ्या संवेदनांचा अभाव निर्माण होतो, त्यांना ध्वनी ऐकायला येत नाही किंवा संभाषण आत्मसात करायला अशक्य होतं, त्याला श्रवणदोष म्हणायचं आहे. आणि श्रवणदोष या ठिकाणी कशामार्फत मोजला जातो तर या ठिकाणी श्राव्य तामापी यामार्फत मोजला जातो आणि श्राव्य तामापी ह्याचं एकक जे आहे ते डेसिबल आहे आणि 60पेक्षा जास्त जर त्या ठिकाणी त्याला ऐकायला येत नसेल तर त्या ठिकाणी त्याला काय आहे श्रवणदोष आहे असं आपण म्हणू शकतो. तर या ठिकाणी श्रवणदोष हे 3 प्रकारचे असतात. सगळ्यात महत्त्वाचा पहिला दोष असतो तो म्हणजे संचलित श्रवणदोष. आता संचलित श्रवणदोष कशाला म्हणणार तुम्ही तर त्या ठिकाणी बाह्य किंवा मध्य कर्ण जो आपला कान आहे त्या कानाच्या मधल्या भागामध्ये ज्या ध्वनी आहेत त्या ध्वनींच्या लहरी येण्यास काय होतो अडथळा निर्माण होतो. म्हणजेच आपला जो कानाचा आतल्या भागाचा जो पडदा आहे तिथपर्यंत ह्या ध्वनी काय होत नाहीत त्या पोचत नाहीत, त्याला म्हणायचे संचलित श्रवणदोष. बघा पुन्हा श्रवणदोषाचे 3 प्रकार आहेत संचलित श्रवणदोष, मिश्र श्रवणदोष आणि संवेदित श्रवणदोष. आता संचलित श्रवणदोष आपण कशाला म्हणायचं की कानाच्या पडद्यापर्यंत आवाज पोचत नाही त्याला काय म्हणायचे संचलित श्रवणदोष. आता हा संचलित श्रवणदोष कशामुळे होऊ शकतो तर आपल्याला सर्दी बऱ्याच वेळा होते किंवा जंतूमुळं कानामध्ये पाणी होतं. बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की कान फुटलाय किंवा कानातून त्या ठिकाणी पस येतोय किंवा पू येतोय आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला ऐकायला येत नाही, कानामध्ये असा बधिरता जाणवते. पण हा श्रवणदोष काय होऊ शकतो आपण वैद्यकीय उपचारानं कमी करू शकतो. पण तो जास्त प्रमाणात राहिला तर ह्या मुलाच्या शालेय प्रगतीवर किंवा मुलाच्या भाषेवर त्याचा काय होत असतो परिणाम होत असतो. म्हणजेच या ठिकाणी संचलित श्रवणदोष कशाला म्हणायचं तर कानाच्या पडद्यापर्यंत तो आवाज न पोचणं याची कारणं काय आहेत तर जंतू संसर्ग होणं किंवा सर्दी होणं, त्यामुळं कानामध्ये पू तयार होणं आणि मग त्याच्यामुळं श्रवणदोष निर्माण होतो. आपण हा वैद्यकीय उपचारानं काय करू शकतो कमी करू शकतो. पण वैद्यकीय उपचार आपण वेळेत घेतले नाहीत आणि तो आजार जर वाढला तर त्याचा परिणाम आपल्या म्हणजे त्या मुलाला त्याचा भाषिक विकास होत नाही किंवा शालेय प्रगतीवर त्याचा परिणाम होतो. हा श्रवणदोषाचा पहिला प्रकार आपण बघितला. श्रवणदोषाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संवेदित श्रवणदोष.
या ठिकाणी तो अंतर्गत कानाच्या आतमध्ये किंवा कानाच्या कार्यात बिघाड झाल्यानंतर, म्हणजेच आपल्याला ज्या आपण ऐकतोय, पण हे ऐकत असताना जो तयार झालेला ध्वनी आहे, तो ध्वनी आपल्यापर्यंत, आपल्या कानापर्यंत संवेदना पोहोचवण्याचं काम आपला काय करतो, मेंदू करत असतो. म्हणजे मेंदूकडून ज्या ध्वनी लहरी पोचतात, त्या जर ध्वनी लहरी कानापर्यंत पोचणाऱ्या जर कमजोर राहिल्या किंवा सदोष राहिल्या तर संवेदित श्रवणदोष निर्माण होतो. म्हणजेच मेंदूकडून येणाऱ्या ज्या लहरी आहेत, ज्या ध्वनी लहरी आहेत, त्या जर कमी प्रमाणात आपल्या कानापर्यंत आल्या तर हा संवेदित श्रवणदोष निर्माण होऊ शकतो. आणि हा संवेदित श्रवणदोष जर कमी झाला नाही तर आपल्याला माहिती आहे की श्रवण यंत्र वापरून आपण त्या ठिकाणी ऐकू शकतो. म्हणजेच श्रवण यंत्राची सोय आता नवीन टेक्नॉलॉजीनुसार निर्माण झालेली आहे. मग हा संचलित श्रवणदोष असण्याची काही कारणं आहेत. तो कशामुळे संचलित श्रवणदोष निर्माण होतो, संवेदित श्रवणदोष निर्माण होतो, तर एखाद्या व्यक्तीला अनुवंशानं सुद्धा काय होऊ शकतो, तर बहिरेपणा येऊ शकतो. म्हणजेच अनुवंशिकता हे कारण सुद्धा त्या व्यक्तीला या ठिकाणी श्रवणदोष निर्माण करण्याला कारणीभूत ठरत असतं. आपण संवेदित श्रवणदोष बघतोय, तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजेच अनुवंशानं सुद्धा आपल्याला संवेदित श्रवणदोष येऊ शकतो. म्हणजेच आपल्या पूर्वज त्याच्यामध्ये कुणीतरी बहिरं आहे, तर अनुवंशिकतानं पुढच्या पिढीकडे तो श्रवणदोष येऊ शकतो. त्याच्यामुळे सुद्धा व्यक्ती काय होऊ शकते, बहिरी होऊ शकते. त्याच्यानंतर ते बाळ आईच्या पोटामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर किंवा त्या बाळाच्या आईच्या पोटामध्ये उपपत्ती झाल्यानंतर आईला जर आई आजारी आहे, म्हणजे आईला गोवर आलाय किंवा ताप आलाय, कावीळ झाली आहे किंवा अँटीबायोटिक्सचा अतिवापर झाला आहे, म्हणजेच अँटीबायोटिक्स म्हणजेच औषध उपचारांचा त्या ठिकाणी जास्त वापर झाला तरीसुद्धा आपल्याला संवेदित श्रवणदोष निर्माण होऊ शकतो. आपण पहिला संचलित श्रवणदोष बघितला, तर तो जंतू संसर्गामुळं किंवा सर्दीमुळं होतो. पण संवेदित श्रवणदोष हा अनुवंशानं येऊ शकतो किंवा बाळ आईच्या पोटात त्याची उपपत्ती झाल्यानंतर जर आईला गोवर आहे, ताप आहे किंवा आईनं जास्तीत जास्त औषधाचं सेवन केलेलं आहे, अशा वेळेसुद्धा त्या बाळाला या ठिकाणी बहिरेपणा येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस डिलेवरी होत असते आणि त्या बाळाचा जन्म होत असतो, त्यावेळेस जन्माच्या वेळेस जर ती प्रस्तुती करताना जर चिमटा लावलेला असेल आणि तो चिमटा जर चुकून कानाच्या ठिकाणी जर त्याचा प्रेशर गेलं तरीसुद्धा त्या ठिकाणी काय होऊ शकतो, हा संवेदित श्रवणदोष होऊ शकतो. पण याच्यासाठी उपचार घेऊन आपण श्रवण यंत्र वापरून याच्यावर तोडगा काढू शकतो. म्हणजेच आता आपण श्रवणदोष बघतोय, त्यामध्ये श्रवणदोष कशाला म्हणायचं, श्रवणदोषाचं एकक बघितलं आणि श्रवणदोषाचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिला आपण बघितला संचलित श्रवणदोष, दुसरा संवेदित श्रवणदोष आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मिश्र श्रवणदोष. आता मिश्र श्रवणदोष कशाला म्हणायचं, तर कानाच्या रचनेतला दोष आणि मज्जातंतूतला दोष एकत्र आल्यास, म्हणजे कानाच्या रचनेमध्ये सुद्धा काय झालं आहे, बिघाड झाला आहे आणि मज्जातंतू म्हणजेच मेंदूकडून येणाऱ्या ध्वनिलहरी आहेत त्या व्यवस्थित पोचण्यासाठीचे जे अडथळे निर्माण होत आहेत, ह्या दोन्हीच्या एकत्रित येण्यामुळं मिश्र श्रवणदोष निर्माण होतो. असे हे श्रवणदोषाचे किती प्रकार आपण बघितले, 3 प्रकार बघितले. एक संचलित श्रवणदोष, दुसरा संवेदित श्रवणदोष आणि तिसरा मिश्र श्रवणदोष. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ह्या टॉपिकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी का अभ्यासायच्या आहेत, तर श्रवणदोष असणाऱ्या मुलांना आपण समावेशित शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी करून ह्या मुलांना आपल्याला शिक्षण द्यायचं आहे आणि तरच ही मुलं काय होणार आहेत, सर्वसामान्य शाळेमध्ये शिकून स्वतःच्या पायावर उभे राहून एक नागरिक म्हणून स्वतःचा विकास करतील, समाजाचा विकास करतील आणि राष्ट्राच्या विकासाला ते काय करू शकतात, योगदान देऊ शकतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना ज्या काही ह्या विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये आहेत ती अभ्यासायची आहेत. तर आजच्या तासिकेला आपण फक्त श्रवणदोष पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आता आपण श्रवणदोष कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर श्रवण एकक म्हणजे श्रवणदोष कशानं मोजला जातो आणि त्या ठिकाणी श्रवणदोषाचे 3 प्रकार, संचलित श्रवणदोष, संवेदित श्रवणदोष आणि मिश्र श्रवणदोष, हे 3 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. आता प्रत्यक्ष आपण श्रवणदोष असलेल्या मुलांची वैशिष्ट्ये या ठिकाणी कोणकोणती आहेत याचा आपण विचार करूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं, श्रवणदोषामध्ये ही मुलं काय असतात, अपंग नसतात, धडधाकट असतात.
त्यामुळं त्या मुलांना आपण जर बघितलं आणि त्यांना आपण जर ओळखत नसेल तर आपल्याला लक्षात पण येत नाही की त्या मुलाला ऐका येत नाही. आपण जर त्याच्याशी कॉन्व्हर्सेशन साधायला गेलो आणि त्यांनी जर आपल्याला प्रतिसाद दिला नाही तर आपल्याला कळतं की ह्याला ऐकायला येत नाही. म्हणजेच ही मुलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं वैशिष्ट्य यांचं असं सांगता येईल की ही मुलं काय असताना शरीरानं धडधाकट असतात आणि त्या ठिकाणी ते ह्या गोष्टी म्हणजेच त्यांना आपण त्यांच्याशी इंटरॅक्ट केल्यानंतरच आपल्याला कळू शकतं की त्या मुलांना श्रवणदोष आहे. त्यानंतर ही अपंग मुलं आहेत, ही बोलू शकतात, त्यांच्या समस्या ते काय करू शकतात, सांगू शकतात, पण श्रवणदोष किंवा कर्णबधीर व्यक्ती स्वतःला व्यक्त करू शकत नाही. म्हणजेच ज्याला ऐकायला येत नाही त्याला बोलायला पण येत नाही. का येत नाही तर त्याचं एक बेसिक कारण त्याच्या कानावर ते ध्वनी किंवा ते शब्द पडतात, पण ते शब्द कानावर त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोचत नाहीत. ते पोचत नाहीत म्हणजेच त्यांना बोलता येत नाही. आता इथं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला माहिती आहे छोटी मुलं आहेत, ज्यावेळेस घरामध्ये हे मूल जन्मलं आहे, सुरुवातीला फक्त ते आपल्याकडं बघतं, म्हणजे अगदी 1-1.25 महिन्याचं झाल्यानंतर. त्याच्यानंतर जर आपण चर्चा करत त्याच्याकडं रिस्पॉन्स द्यायचा प्रयत्न केला तर आपण इकडं तिकडं गेलो तर ते थोडंसं नजर वळवायला लागतं. नंतर ते थोडंसं एका अंगावर व्हायला लागतं, पालतं पडायला लागतं, रांगायला लागतं, चालायला लागतं. आणि मग हे करत असताना आपण त्याच्याशी डिस्कस करतो, त्याच्याशी चर्चा करतो, कंटिन्यू वारंवार बोलतो. हे शब्द त्याच्या कानावर पडतात आणि मग ते काय करत असतं, बोलण्याचा प्रयास करत असतं. आई, बाबा, आजी असे ठराविक शब्द ते बोलत असतं. म्हणजेच त्याचे कान चांगले असतात म्हणून ते त्याला ऐकायला येतं. ऐकायला आलं की ते जिभेच्या साहाय्यानं बोलण्याचा प्रयत्न करत असतं. तसं ही ज्या अपंग मुलं आहेत ह्यांच्यापर्यंत हे भाषिक किंवा ध्वनिलहरी व्यवस्थित पोचत नाहीत. त्यामुळं त्या मुलांना ऐकायला येत नाही. त्यामुळं अशा मुलांना त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर बोलताही येत नाही. हा दुसरा आणि महत्त्वाचा फॅक्टर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर तिसरा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आपल्याला असा सांगता येईल की श्रवणदोषानं मुलांचा बौद्धिक आणि सामाजिक समस्या निर्माण होतात. आता बौद्धिक आणि सामाजिक समस्या ह्या निर्माणच होणार आहेत, कारण त्या मुलांना ऐकायला येत नाही. ऐकायला आलं नाही की त्या मुलांचं आपण जे शिकवतोय ते त्यांना समजणार नाही आणि आपण जे शिकवतोय ते त्यांना समजलं नाही की ते शालेय प्रगतीमध्ये सुद्धा काय राहतात, इतर विद्यार्थ्यांच्या मागं राहतात. आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना काही येत नसेल तर त्याला फ्रेंड सर्कल पण फारसं राहत नाही, कारण त्या मुलाला ऐकायलाच येत नाही, त्यामुळे त्याला बोलता येत नाही, त्यामुळे त्याला मित्रपरिवार कमी असतो आणि त्या ठिकाणी कुटुंबामधले लोक त्याला सहकार्य करतात. पण शाळेमध्ये आल्यानंतर त्याचे मित्रपरिवार जर कमी असेल तर त्याच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि त्याच्यामध्ये सामाजिक समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात. आता सर्वसाधारण चौथं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य आपण काही बघितलं की ही मुलं धडधाकट असतात, पण ही दुसरं वैशिष्ट्य ही बोलू शकत नाहीत आणि त्या ठिकाणी ऐकूही शकत नाहीत. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपण बघितलं की ह्यांचा बौद्धिक आणि सामाजिक विकास होऊ शकत नाही. आणि चौथं वैशिष्ट्य आपण बघत आहोत की हे जे श्रवणदोष आहे, ह्या श्रवणदोष मुलांना किंवा पालकांना जर कर्णबधीर मुलांना त्यांनी जन्म दिला तर गोंधळलेल्या परिस्थितीत त्यांना स्पर्श करणं, त्यांच्या दृष्टीपथात राहणं आवश्यक असतं. म्हणजे जिथं आपल्याला कळलं की त्या बालकाला ऐकायला येत नाही त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी त्या ठिकाणी त्या पालकाची काय असते, तर त्या बाळाला जन्म दिल्यानंतर ते बाळ गोंधळलेलं असेल तर त्याला स्पर्श करणं, त्याच्या जवळ येणं, आवश्यक त्या गोष्टी त्याच्याशी करणं हा भागसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर पाचवं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला श्रवणदोष असणाऱ्या मुलांचं ओळखायचं म्हटलं तर दुरून बोललं, लाडाने बोललं तर त्याला समजत नाही. ज्या मुलाला ऐका येत नाही त्याला आपण प्रेमानं बोलतोय, रागानं बोलतोय, तिरस्कारानं बोलतोय, हे त्याला ऐकायलाच येत नाही, त्यामुळे त्याला ते आपल्या भावनासुद्धा समजत नाहीत. हे पाचवं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर सहावं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की श्रवणदोष असलेल्या बालकाला भाषा समजत नाही. म्हणजे त्याला ऐकायलाच आलं नाही तर आपण काय बोलतोय हे त्याला कळणार नाही, त्यामुळे त्याचा भाषिक विकास हा व्यवस्थित होत नाही आणि ऐकू येत नसल्यामुळे त्याची बौद्धिकी वाढ होत नाही. म्हणजे ज्या मुलाला ऐकायला येत नाही, त्याला बोलायला येत नाही, ऐकायला आणि बोलायला आलं नाही तर आपल्याला माहिती आहे की त्याचा मानसिक किंवा भावनिक विकास त्याचा होऊ शकणार नाही. म्हणजे सहावं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य की त्याची बौद्धिक वाढ काय होते, त्या ठिकाणी खुंटते. आणि सातवं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की ह्या ठिकाणी जी लहान कर्णबधीर बालकं आहेत ते आपल्या विचार आणि भावना इतरांना वाचेद्वारे समजून देत नाहीत, म्हणून ते हावभाव करतं किंवा रागाने केलेले हावभाव विचित्र वाटतात. म्हणजेच त्याला आपल्याला राग आला की आपण नॉर्मली रागवलो हे जाणवतं, पण त्या मुलांना जर आपण
रागवलेलं बघितलं तर थोडं विचित्र हावभाव त्या मुलांचे असतात, कारण त्यांना ऐकायला पण येत नाही आणि बोलायला पण येत नाही. आणि आपण ते आपल्याला काय म्हणतंय सांगण्याचा प्रयत्न करतो हे आपल्याला समजत नसेल तर आपण काय करतो, तर त्या मुलांना त्या ठिकाणी आपल्याला त्यांची भाषा कळत नाही, मग आपण काय सांगतोयस तू, मला समजत नाही, असं वारंवार म्हटल्यानंतर ते विचित्र प्रकारे एक्सप्रेशन किंवा विचित्र प्रकारे त्या ठिकाणी आपले भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतं. तर ही वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत. तर बघा पुन्हा एकदा, श्रवणदोष असलेली मुलं ही कशी असतात, धडधाकट असतात. त्यानंतर श्रवणदोष असलेली मुलं ही बोलू शकत नाहीत आणि ऐकूही शकत नाहीत. त्यानंतर श्रवणदोष असलेल्या मुलांना बौद्धिक आणि सामाजिक विकास त्यांचा होऊ शकत नाही. त्यानंतर चौथं, ज्यावेळेस ह्या पालक जन्म देतात त्यावेळेस त्यांना प्रेमानं जवळ घेणं, त्यांच्या गरजा पुरवणं फार गरजेचं असतं. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की ह्या मुलांना आपण प्रेमानं बोललो, रागानं बोललो, आदरानं बोललो तरी ही त्यांना समजत नसल्यामुळे ते कुठलाही रिस्पॉन्स किंवा कुठलाही प्रतिसाद देत नाहीत. सहावं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की श्रवणदोष असलेल्या बालकाला भाषा समजत नाही, त्यामुळे त्याचा बौद्धिक विकास होत नाही. आणि सातवं वैशिष्ट्य की ते विचित्र हावभाव करतात, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी एखादी गोष्ट त्यांना सांगायची पण आपल्याला समजत नसेल तर ते विचित्र हावभाव करून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशी ही 7 वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहिलेली आहेत. पुन्हा एकदा बघा की श्रवणदोष कशाला म्हणायचं, तर ज्या ठिकाणी कानातल्या संवेदनांचा अभाव निर्माण होतो आणि ध्वनी ऐकणं किंवा संभाषण आत्मसात करण्या अशक्य होतं त्याला म्हणायचे श्रवणदोष. तर श्रवणदोष हा श्राव्यतामापी मार्फत मोजला जातो. ह्याचे एकक आहे डेसिबल. आणि 60च्या वर ज्या मुलांना ऐकायला येत नाही त्याला आपण बहिरं असं म्हणू शकतो. त्यानंतर आपण अभ्यासलं की श्रवणदोषाचे 3 प्रकार कोणते आहेत, तर त्याच्यामधला संचलित श्रवणदोष, त्यानंतर संवेदी श्रवणदोष आणि मिश्र श्रवणदोष ह्या मुद्द्याचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण आत्ता अभ्यासत आहोत तो म्हणजे श्रवणदोष असलेल्या मुलांची वैशिष्ट्य. त्याच्यामध्ये आपण 7 वैशिष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे. तर ह्या श्रवणदोष मुलांसाठी कोणकोणत्या अध्ययन पद्धती वापरल्या जातात, तर सगळ्यात महत्त्वाची अध्यापन पद्धती वापरली जाते ती म्हणजेच खुणांची पद्धत. आता खुणांची पद्धत म्हणजेच त्या ठिकाणी वाचेचा अभाव असतो, त्यामुळं तुम्ही बोलला तरी त्याला काय होत नाही, समजत नाही. मग तुम्ही खुणवलं की चेहऱ्यावरला हावभाव आणि हाताच्या खुणा. आता खुणांची पद्धतमध्ये इथं हातांच्या खुणा आणि चेहऱ्याच्या हावभावावरून तुम्ही त्या मुलांचं अध्ययन करू शकता किंवा त्या मुलांना एखादी गोष्ट समजून देऊ शकता. म्हणजे सगळ्यात पहिली पद्धत कुठली आहे, खुणांची पद्धत, की चेहऱ्यावरचा हावभाव आणि हाताच्या खुणा करून तुम्ही त्या मुलांना एखादी गोष्ट समजून देऊ शकता. त्यानंतर दुसरं सांगता येईल की करपल्लवी पद्धत. म्हणजेच करपल्लवी पद्धत म्हणजेच काय, तर आपली हाताची बोटं आहेत, हाताच्या बोटाच्या आकारानं अक्षरं त्यांना गिरवायला दिले जातात. जसं टायपिंग आपण शिकत असतो तर टायपिंगमध्ये आपल्याला प्रत्येक अक्षर काय करतं, स्पर्श करतं. तसंच ह्या मुलांना ज्या बोटाच्या स्पर्शानं ते आकार अक्षरांचे काय केले जातात, समजवले जातात. आणि हस्तचिन्ह त्या ठिकाणी, म्हणूनच त्याला करपल्लवी पद्धत असं म्हटलंय. तर हाताच्या स्पर्शानं किंवा बोटाच्या आकारानं त्यांना त्या ठिकाणी हस्तचिन्ह त्या ठिकाणी ओळखण्याचं शिकवलं जातं. त्यानंतर मौखिक पद्धत. या ठिकाणी या पद्धतीमध्ये त्या विद्यार्थ्याला मौखिक पद्धतीनं शिकवण्यासाठी काय केलं जातं, तर वाचेद्वारेच त्यानं काय करावं, आपले विचार मांडण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं जातं. म्हणजेच ओठाच्या हालचालीवरून, चेहऱ्याच्या हावभावावरून भाषा कळू लागते. म्हणजेच त्याला आपण बोलतोय त्याच्यावरून, त्या शब्दांच्या हालचालीवरून, आपल्या ओठांच्या हालचालीवरून त्याला त्या ठिकाणी मौखिक ज्ञान देण्याचं, म्हणजे मुखानं त्याला शिकवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्या ओठांच्या हालचालीवरून आपण काय बोलतोय हे त्याला शिकवायचं. ही तिसरी पद्धत झाली. बघा, पहिली पद्धत आपण बघितली खुणांची पद्धत, दुसरी करपल्लव पद्धत आणि तिसरी आहे मौखिक पद्धत. त्यानंतर चौथी आहे संपूर्ण संपर्क पद्धत. मग ह्याच्यामध्ये खुणांची पद्धत आपण विचारात घेतो, करपल्लवी म्हणजे बोटाच्या हस्तचिन्हांची पद्धत लक्षात घेतो, त्यानंतर खुणांची पद्धत लक्षात घेतो, मौखिक पद्धत घेतो. म्हणजेच संपूर्ण संपर्क गुणपद्धतीमध्ये पहिल्या 3ही पद्धतींचा काय केला जातो, अंतर्भाव केला जातो. म्हणजे पहिल्या तीन कोणत्या पद्धती आहेत, खुणांची पद्धत, करपल्लव पद्धत आणि मौखिक पद्धत. ह्या 3ही पद्धती एकत्र आणून संपूर्ण संपर्क पद्धतीनं त्या मुलाचं अध्ययन करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि सगळ्यात 5वी आणि महत्त्वाची अध्यापनाची ह्या श्रवणदोष असणाऱ्या मुलांची पद्धत आहे ती म्हणजेच क्विड स्विच पद्धत. क्विड स्विच पद्धती. म्हणजेच या ठिकाणी काय केलं जातं, तर बोटांच्या शास्त्रीय हालचालीवर
आणि त्याच्या निरनिराळ्या स्थितीवर काय केलं जातं आधारित शब्द अक्षरं तयार केली जातात. म्हणजेच त्याच्या ज्या हालचाली आहेत, हाताच्या बोटाच्या ज्या हालचाली आहेत त्या हालचालींवर त्याच्या निरनिराळ्या स्थितीवर काय केलं जातं आधारित शब्द अक्षरं तयार केली जातात. त्यानंतर संभाषण म्हणजेच विचारांची जी देवाणघेवाण आहे ती श्रवणदोष असणाऱ्यांमध्ये नसते. मग ह्या पद्धतीनं काय केलं जातं तर त्यांच्या विचारांची देवाणघेवाण हावभाव आहे किंवा उच्चार आहेत किंवा अर्धवट शब्द आहेत यातून त्यांना आपण विचार आदानप्रदान करण्याची संधी देत असतो. म्हणजे क्विड स्विच पद्धतीमध्ये शब्द अक्षरं त्याच्यानंतर इंट्रॅक्शन, मग तोडकं तरी एखादा दुसरा शब्द बोलला तर आपण त्याला काय म्हणायचं हे समजून घेण्यासाठी त्याला हे करतो. आणि ह्याचाच आपल्याला रेफरन्स द्यायचा झाला तर 1970 साली पॅरिसमध्ये ॲना डी पी व धर्मोपदेशाने बहिऱ्या मुलांसाठी खुणांची भाषा शोधली. बघा, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप जर क्वेश्चन आले तर त्या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1970 साली टिंब यांनी पॅरिसमध्ये मुलांची खुणांची भाषा शोधली. तर ह्या ठिकाणी ॲना डी पी यांनी काय केलं, ॲना डी पी यांनी मुलांची खुणांची भाषा शोधली. तर ही भाषा आहे क्विड स्विच पद्धत. तर लक्षात आलं असेल की या ठिकाणी ह्या मुलांना अध्ययन करायचं असेल तर खुणांची पद्धत, कर पल्लव पद्धत, त्याच्यानंतर मौखिक पद्धत, नंतर पूर्ण संपर्क पद्धत आणि क्विड स्विच पद्धत. तर बघा, आजच्या तासिकेमध्ये आपण श्रवणदोष कशाला म्हणायचं, श्रवणदोषाचं एकक कोणतं, श्रवणदोषाचे प्रकार कोणते, त्यानंतर श्रवणदोषाची वैशिष्ट्ये कोणती आणि श्रवणदोषामध्ये विद्यार्थ्यांना कोणकोणत्या अध्यापन पद्धतीचा उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिककडे आपण जाणार आहोत, तो म्हणजेच आणि तो तुमच्यासाठी होम असाइनमेंट पण असणार आहे की मी तुम्हाला काही सांगणार आहे आणि तुम्ही स्वतः काही त्या ठिकाणी योगदान म्हणजे श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी शिक्षकानं कोणतं योगदान द्यायचं आहे. उदाहरणादाखल मी तुम्हाला 4-5 सांगणार आहे, पण तुम्ही सुद्धा आपण काय करू शकतो श्रवणदोष असणाऱ्या मुलांसाठी त्याचा विचार तुम्ही करायचा आहे. तर या सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट, समावेशी शाळेमध्ये जर या मुलांना शिक्षण द्यायची व्यवस्था केली गेली तर इथं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय विचारात घ्यावं लागेल तर ह्या मुलांसाठी जी श्रवण यंत्र आहेत किंवा जी विद्युत उपकरणं आहेत ती आपण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग संस्थेमध्ये आपण काम करत असेल तर संस्थेकडून अशा मुलांना ती सोयी उपलब्ध करून घेतली पाहिजे मागणी करून, किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनातून ही मुलांना विद्युत उपकरणं किंवा श्रवणयंत्राची सोय मुलांना पहिली करून दिली पाहिजे. हे पहिलं कर्तव्य आपलं आहे ॲज ए टीचर म्हणून. त्यानंतर आपण ह्या मुलांना कर्दमधीर विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे तर आपण खुणांची पद्धत, करपल्लव पद्धत, त्यानंतर मौखिक पद्धत, संपूर्ण संपर्क पद्धत किंवा क्विड पद्धत ह्या आहे ज्या शिक्षकाला आहेत त्याच शिक्षकाला या विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे शिकवण्याची म्हणजेच प्रशिक्षित शिक्षक असला पाहिजे. ह्या सगळ्या भाषा ज्या शिक्षकाला ह्या सगळ्या अध्यापन पद्धती मेथड्स ऑफ जे इयर चॅलेंजेस स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आपण अशा सगळ्या अध्यापन पद्धतीचं ज्ञान असणाऱ्या शिक्षकालाच आपण काय केलं पाहिजे तर ती देण्याची म्हणजे तसा प्रशिक्षित शिक्षक आपण नेमला पाहिजे. हे दुसरं योगदान आपण सांगू शकतो. त्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना आपण समान वागणूक दिली पाहिजे की हा तुला येत नाही, तुला जमतच नाही, मग त्याला हिडीस करणं किंवा त्याच्या शंका न ऐकून घेणं किंवा त्याच्याशी जास्त मोकळेपणानं न बोलणं अशी वागणूक नाही दिली पाहिजे की तुलाही जमतंय, तूही करू शकतोय, अशी समानतेची वागणूक शिक्षकानं ह्या मुलाला दिली पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, ह्या मुलाला ऐकायला येत नाही आहे, बोलायला येत नाही तर त्याच्यामध्ये न्यूनगंडसुद्धा निर्माण होऊ शकतो. तर हा न्यूनगंड विद्यार्थ्याचा काढून त्या विद्यार्थ्यामध्ये आपण काय केलं पाहिजे आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. तर ह्या विद्यार्थ्यासाठी आपण त्याच्यामधला न्यूनगंड निर्माण काढून आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. हे तिसरं आणि महत्त्वाचं शिक्षक श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणतं योगदान देतो हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर त्या मुलांना आपल्याला शिकवायचं आहे. आता मी तुम्हाला शिकवते ऑनलाईन आहे पण मी तुमच्याकडं बघून शिकवते तर त्या मुलांना सुद्धा अशी तुमच्या वर्गामध्ये 3 किंवा 4 मुलं असतील तर त्या मुलांकडं बघून आपण काय केलं पाहिजे अध्यापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्या मुलांना असं वाटेल की शिक्षक आमच्याकडं बघून ते अध्यापन करत आहेत म्हणून शिक्षकानं मुलांकडं तोंड करून समोर त्या ठिकाणी तोंड करून विद्यार्थ्यांना अध्यापन केलं पाहिजे आणि त्या मुलांना वेळोवेळी आपण काय केलं पाहिजे मार्गदर्शन केलं पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं शिक्षक म्हणून आपण विद्युत उपकरणं आहेत,
किंवा श्रवण यंत्र आहेत ती विद्यार्थ्यांना मिळवून दिली पाहिजेत. त्याच्यानंतर ह्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन अध्यापनाच्या सगळ्या पद्धती माहीत असलेल्या अशा प्रशिक्षक शिक्षकाची नेमणूक केली पाहिजे. विद्यार्थ्याला समानतेची वागणूक दिली पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा न्यूनगंड कमी करून त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. आणि 5वं वैशिष्ट्य आपण हे सांगू शकतो की आपण समोर बघून त्या विद्यार्थ्याला अध्यापन केलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा असे काही मुद्दे स्वतः तयार करा की जेणेकरून तुम्हाला आत्ता लक्षात आलं असेल की श्रवणदोष कशाला म्हणायचं, श्रवणदोष कशानं मोजला जातो. 60 डेसिबलपेक्षा जास्त तीव्रता असेल तर त्या ठिकाणी श्रवणदोष आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर श्रवणदोषाच्या पद्धती आपण बघितल्या, श्रवणदोष मुलांची वैशिष्ट्ये बघितली. त्यानंतर श्रवणदोष असणाऱ्या मुलांसाठी कोणत्या अध्यापन पद्धतीने आपण त्यांना शिकवू शकतो त्या पद्धती बघितल्या. आणि श्रवणदोष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन किंवा अध्ययन करण्यासाठी शिक्षकाची भूमिका काय काय असायला पाहिजे ह्या गोष्टीचा आपण विचार केलेला आहे. मी 4-5 मुद्दे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेत की त्यांचा न्यूनगंड कमी केला पाहिजे, समानतेची वागणूक दिली पाहिजे, उपकरणं उपलब्ध करून दिली पाहिजे, त्यांच्याकडे बघून शिकवलं पाहिजे, त्यानंतर त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. तर अशाच गोष्टी तुम्ही 4-5 त्या ठिकाणी स्वतःच्या मनानं लिहायचा प्रयत्न करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला रेफरन्ससाठी सांगते, समावेशक शिक्षण शैलजा भंगाडे आणि जयश्री नेमाडे यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 73, 73, 74, 75 ह्या पानावर तुम्हाला हा भाग 73 ते 76मध्ये हा सगळा भाग तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासायला मिळेल. तर हा शिकवल्यानंतर आणि तुम्ही त्या पुस्तक घेऊन त्याचा रेफरन्स घेऊन त्या ठिकाणी वाचल्यानंतर काही अडचण आली तर तुम्ही प्रत्यक्ष माझ्याशी डिस्कस करू शकता. ठीक आहे, ओके, थँक्यू.